हाय हॅलो नमस्कार. मी पटकन ब्लॉग केलेला आहे आणि आज आमच्या घरी काही पाहुणे आलेले आहेत. ते पाहुणे तुम्हाला दाखवणार आहे. साधना लवकर. साधना हे पाहुणे आपल्या आयुष्यात कधीच येणार नाहीत. ह्या लाईट्स ऑफ कर. इकडे 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 इकडे. सो हे पाहुणे काय ते तुम्हाला दाखवणार आहे मी. आणि आज या पाहुण्यांची मजा घेऊया आपण. काय काय म्हणता राव, कसं चाललंय तुमचं? हे कोणासाठी लावलं होतं, कोण खातंय, दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. लेकिन आपकी आवाज को क्या हुआ? आवाज को हो गया मैं बहुत गाई. फिर इनको देखकर मैं बहुत हंसी. काय स्ट्रगल. खरं तर मी हे पोपटांना आणलं होतं. आमच्या इथे पोपट भरपूर येतात. सो मी विचार केला होता की पोपटांना एक खायला देऊया, पण पोपटांनी आमचा पोपट केला. पण ही माकडं आली. सो खाने वाले पे नाही, दाने दाने पे लिखा है खाने वाले. अरे नो नो मिस नो 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 बेटा नो. नहीं बेटा ऐसा नहीं करेगा. अरे यार कचरा की माँ, ऐसा नहीं करने का. काय मिळालं ते बघ तिकडे. तो खातोय शोधून, इथे हा शोधून खातोय. काय 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 तोडून टाकलं ते. अरे हा झाड खातोय. ओ झाड नका ना खाऊ. सगळं तोडून तोडून खातोय. ओ झाड नका खाऊ. त्यात काय म्हणतोय खायला. ओ सगळं तोडून खातोय. ओ नका हो, झाड बी एक फळ देऊ त्यांना. घरात नाही ठेवू, बाकी सगळं. हे सगळं तोडलेलं आहे. हे पक्ष्यांसाठीच हे जे काही होतं. बघ त्याला दिसतंय किचन. ये भाई ऐसा कुछ नहीं का. ऐसा कुजाने का नहीं रे देता. भाई मला नाही बोलताय तसं. आपण ह्यालाच बघूया खाताना. हे बघा इथे हा असा कचरा टाकून छान बसून हा खात आहे. हे तिसरं आलं. आता तुला कुठून देऊ भाई, कुठून देऊ. माकडा हो तुझ्या शेपटी लागतो. तर मित्रांनो आणि माझ्या लाडक्या मैत्रिणींनो, आमच्या घरात माकडं आलेली आहे. आमच्या घरात नवीन पाहुणे आलेले आहेत. तर हे होते हे आजचे पाहुणे. मग तुम्हाला हे पाहुणे कसे वाटतात नक्की सांगा. ही मेहनत केली हो, लगेच कपडे बिपडे घातले, मी छान लगेच शूट करायला घेतलं. त्यामुळे ऐक ना तात्या, सगळ्यांना लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सांग हो तात्या. हे बघा इथे हा लाईक करा. कालची माणसं नाही करा. कालची माणसं नाही, इथे बघतात ना तात्या. चालले. तात्याने पेरू शेअर केला. ओ तिसरा आणलास ना तू. नाही खातात काय मग तुम्ही खाणार आहे. हे चौथं घरातलं माकड आहे. चुप एकदम. गपचूप आला एकदम. आत नाही. नको सगळी झाडं तोडून काय नाही झाडांना आहे ना. नको नको हे नको 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 हाती यायचा. अरे हळदीचं झाड आहे. हळद्या हळद खातोय हा. हे काय ह्याला अर्थच नाहीये. ए बाबा घाबर ना. काय नका करू असं. तिची पानं घेऊन गेला तो वर गेला, गायब झाला. सगळीकडनं हप्ता घेणार. ओ हो रोमॅन्टिक. व्ह्यूचा आस्वाद फक्त साधना तू आणि मी नाही घेत. आम्ही दोघं फक्त व्ह्यूचा आस्वाद घेत नाही, तर हे दोघं पण घेतात. माकडा ए मित्रा, तुझा तो दुसरा मित्र आहे. तो माझी झाडं खराब करतोय. तू मला खातोय तो यड हवाय. त्याला समजू जरा. महाराष्ट्रात राहण्याची लायकी नाही त्याची. ऑन रेकॉर्ड बोलतोय. ऑन रेकॉर्ड बोलतोय मी. त्याला सांग जरा यड झाड गावात तो
माझी सगळी मनी प्लांटची वेल तोडली. एवढा वेल आहे त्याच्याकडे. हळद तर म्हणजे अख्खी उचलून अरे म्हणजे उद्ध्वस्त केले. आणि शेपूट बघून शेपूट नको रे. अब मस्त. कसं कसं काय मस्त प्रेम आहे ही. मी काय म्हणतो, ऐका ना ऐका ना. हो हो तात्या, हो थोडीशी खिडकी उघडतो मी. हो हा घाबरतही नाहीये माणूस. हा माणूसही घाबरत नाहीये आणि तो तर नाहीच घाबरत. हो म्हणजे काय दोन्ही माकडे दिसतात मला ना. नको रे नको रे. हो काय चाललंय. वा 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 मिळालं. तुटेल वरण काय तुटायचं फटाका फोडतो असं. आपटी बघ नाही तो एवढा धडधड धडधड केलं तरी सोडलं. हे जे काय कचरा इथे करून ठेवलाय या माणसाने, त्याचं मी काय करू. त्याला काहीच फरक पडत नाहीये. हा काढ 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 पटकन काढ ते काढ. तिकडे जाते. खूप डेअरिंग करून मी गेलो होतो घाबरवायला. खरं तर मी त्यांना घाबरत होतो, मी स्वतः घाबरत होतो. हा आला आला पंडित. हब हब कसा तो त्याच्यात सुद्धा सिलेक्ट करून खाता, सगळं खात नाहीये. काय मस्त रॉयल ना बसलाय मुंबई दर्शन करत करत. खरं तर मी स्वतः घाबरलो होतो. हे लाटण्या घेऊन माझी आई म्हणायची, मला आता आठवलं, हे लाकूड घेऊन लाटण्या घेऊन आई म्हणायची माकडांनो. आणि ते लहानपणीची गोष्ट आता युटिलाइज झाली. माकडांनो हे असे चाळे करताना तुम्हाला लाज नाही वाटत. मोठे झालात तुम्ही. ते त्याच्यात निवडून खातोय हा. त्याला हे देऊ का सगळं. सगळं ते खातोय बिचारा. पण आता तू हे उघडणार अक्षय. खरंच तो खूप जवळ आहे. धंपकगिरी आणि भपावगिरी करणारी साधना काकतकर आणि दोन माकडं सेम आहेत. तिसरा पण आहे. अक्षय तू सेम कलरचं टी शर्ट घातलंस रे. नाही शोक. अबो ह्याला इंटरेस्टच नाही खाण्यापिण्यात. हा अख्खा ढिगारा बघून ह्याला मज्जा आली. त्याने बघ सोडून काढले कसे शेंगदाणे. शेंगदाणे सोडून काढतो बघ तो. हो शेंगदाणे सोलून खातोय. एवढे कष्ट अक्षय पण घेत नाही, आयतं लागतं त्याला. सगळी निवड प्रक्रिया चालली याची, सगळं नाही खाता. काय झालं रे. हा परत तिकडे चालला माझ्या झाडाजवळ. त्याला झाड काय उचलू देत नाही मी. ते झाड आताच घेऊ का आता. अबो हा परत चालला झाडांकडे. तिकडे टाकून खरं तर आज का भरला. काय करतोय. त्याला सांग तुझ्या भावाला यार पकडू का शेपटी. शेपटी पकडू तुझी. हा त्रास देतोय, हा मुद्दाम करतोय. हे बघा शाणं बाळ कसं निवडून निवडून छान खातय. त्याला काय झाडाशी करायचं कळत नाही. त्याला झाड उचलून घेऊन जायचंय. नको करू अरे. तू जिकडनं येतोस तिथे भरपूर जंगल आहे. हे शेपूट बघ. हनुमानजी परत येणार हा इकडे. त्याचा प्रॉब्लेम काय आहे. हा सगळं उचलतोय. त्याला म्हणते पण काढायला पाहिजे रे. सगळं सांग त्याला. हे शाण्या माकडा जरा सांग की त्याला नको खाऊ म्हणा. हो भरपूर खाल्लंय त्याला. पोट भरलंय. मला दाखव. फक्त माकडांना दाखवते. ती छान आहेत दिसायला. ते तुझ्या भावाला सांग कळलं का. ते फालतूगिरी करते. आईला एक तर ते
माझ्या बायकोने दिलंय ते काय गेलं म्हणून बायकोचं गिफ्ट वाचवताना अक्षय केळकर. असं दाखव. घरात काय बघतो वाकून? इकडेच आहे मी. ओय घरात काय बघतो? तू बघ घरात बघतो वाकून. हा इकडचा हा खाणारा. हा तो एवढं समोर ढिगारे आहे खाण्याचा तरी खाली आतमध्ये वाकून बघायचंय. तुम्हाला मी तुमच्यातला वाटतोय म्हणून तिकडे बघतात की काय? तुझा भाऊ जर इकडे आला ना त्याला नाही लाटण्याची उपट घातली तर बघ आता. मला असं वाटतंय की ती हळदीची कुंडी पण आज घेऊया आपण. आता कुंडी उचलतो तो अख्खी. म्हणजे सूर्य पकडायला गेले होते हो कुंडी पकडायचे. आता कुंडी उचलतात नक्की. बघा चालले पोट भरलं. काय झालं? बाजार आटोपला नाही. बंद कर. काही फालतूगिरी करणार नाही आपण. तिकडे शिस्तीत खाणार आहात. खिडकी लावून घेतो. बस झाला कार्यक्रम. त्या माकडांना माहितीये फ्रीज कसा उघडायचा. काल खालच्या फ्लोअरवर जाऊन फ्रीज उघडून सगळं सामान खाऊन गेलेत. काय सांगत होते ते त्यामुळे. आणि त्यांना बहुतेक आहे ना वेगवेगळे फ्रीज लागत असतील. त्या फ्रीज मधलं काल संपला असणार नवीन माल आणणार असणार म्हणून ते आता 21 वरती आले. उद्या बहुतेक 22 वर झालं. तुमची घरी जायची वेळ कधी असते? ऐका ना आई कधी बोलवते तुम्हाला? आमच्याकडे 7च्या घरात होतं. तुमचं नाही का असं? थोडं आदर्शासारखं खाऊ नको पोटात दुखेल नंतर रात्री. का खातोय इकडे दाखव. काय म्हटलं एवढं आदर्शासारखं खाऊ नको नंतर पोटात दुखेल रात्री. खातोय भरलंय सगळं. 7 नंतर आपण डाएट करतोय. त्यांचा काय डाएट वेट नसतो बघ ना. 7 नंतर आपण आधी खाल्लेलं जिरवतात ते आता आपली. भाई त्या छोट्यावर लक्ष द्यायला पाहिजे. हे जरा इमानदारीत ओय माकडा. एवढं कानाजवळ जाऊन ओरडतोय तरी नाही बघत रे. तो घाबरतच नाही अजिबात. जरा तर भाव दे. आमच्या घरी येऊन खातोय तर जरा तर भाव दे. बघत पण नाहीये. त्याचा भाव लय वाईट आहे. तो त्याने बघितलं ना तरी चालू. काय केलं? असं केलं. असं जागा आपण कसं एका डब्यामध्ये भरतो आणि ते असं हलवतो ना जागा करायला. त्याचं त्याने इकडे भरून घेतलं आणि बाहेर असं करतोय. जागा करतोय अजून खाणार. काय केलं असतं? मला त्याला भाव करायची खूप इच्छा होती पण मला भीती वाटते. काय? मला त्याला भाव करायची खूप इच्छा होती पण मला भीती वाटते. टेन्शन नको घेऊ. तो तुझाच भाव आहे. हे कट फुटेज जर कट नाही झालं तर उद्याचा चहा तुझा बघ. असे बरेच जण येऊन गेले आपल्याला धमकावून गेले. बरीच जण तुझाच चहा करून देत होती. कोण बरीच जण तुला चहा करून देत होती? हे बघ माझे आलेत बघ. हे माझे. हा अजून गेला नाही. हा परत आला. हा गेला होता ना ग. हा गेला तर होता. विषय बदलले म्हणतात. विषय बदलले म्हणतात. ऐक ते वजन काट तुटं लागते. इकडे नाही. त्याची जी 2 भावंड होती हे याला सोडून गेले. तर आजचा एपिसोड आमचा हा नवीन पाहुण्यांचा होता. सो हे अशा प्रकारे पाहुणे आले आणि त्यांनी आमच्या घराची वाताहत केली. तुला काय म्हणायचे साधना? या पाहुण्यांचं स्वागत. पहिल्यांदा आपल्या लग्नानंतर हे असे पाहुणे आले. कालपासून कावळा ओरडत होता खिडकीवर येऊन. तर पाहुणे येणार पण हे पाहुणे येतील माहिती नव्हतं. त्यामुळे आता मला दिसतंय पुढे वाढून ठेवलेलं काम दिसतंय मला. चलो एपिसोड काय एड करते. सो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खूप मेहनतीने हा सुद्धा ब्लॉग केलेला आहे मी. आणि मी म्हटलं तसं आई आपल्याला लहानपणी म्हणायची माकडा. तुम्ही आता याला म्हणतो माकडा. घरी जा. घरी जा. लाइट ऑफ कर. लाइट ऑफ. घर पे जाओ. गेला आधी नाही सुचलं. तो किचन मध्ये गेला परत कचरा. लाईट ऑफच